तर नाशिक आयटी कंपनीतली घटना खऱ्या आहेत असं मिसाळ यांनी म्हटलंय। तर हिंजवडी आयटी नगरपट्टा इथून तक्रारी आल्यात। माधुरी मिसाळ यांनी अशी खळबळजनक माहिती दिली आहे। कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना पत्र लिहिलंय। नाशिकमध्ये TCSच्या संदर्भामध्ये जो कॉर्पोरेट जिहादचा प्रकार उघडकीस आला आणि त्याचा तपास चालू आहे आणि तपास करताना आपल्या सर्वांना हे माहिती आहे की त्याच्यामध्ये ज्या बाबी येत आहेत त्या पुढे येत आहेत त्या खऱ्या आहेत। त्यामुळे त्याच प्रकरणावर जेव्हा TCSचं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस माझ्याकडे या संदर्भातल्या खूप साऱ्या तक्रारी दाखल झाल्या। हिंजवडी IT सेंटर असेल, नगरपट्टा असेल, बऱ्याचशा IT सेंटर्समधनं जे काम करणारे लोक आहेत तर त्यांनी मला खूप साऱ्या तक्रारी दिल्या। बऱ्याच ठिकाणी जे मी आता उल्लेख करू शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी एक प्रेयर रूम किंवा रेस्टरूम जे असेल त्याचा उपयोग एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधीसाठी केला जातो।